हॅलो गाईज, काही दिवसा अगोदर योगायोगाने मला फ्रेश आहे. फ्रेश स्ट्रॉबेरी फार्म्स भेटले. सो आय कितीला आहे? पिक्ड फ्यू स्ट्रॉबेरीज फ्रॉम देम. खूपच स्वस्त होते बाय द वे. आणि मी ठरवलं की एक जॅपनीज व्हायरल चीज केक सुरू आहे ट्रेंडिंग. तो मी तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बनवावा. सो आय टूक सम टाइम चॉपिंग केली. तुम्ही बघू शकता एकदम स्लाइसली चॉप केले आहेत. आणि इतके फ्रेश स्ट्रॉबेरीज होत्या ना, इतके फ्रेश आय कॅनॉट टेल यू. आणि एक चॉईसचं बिस्किट घ्या तुम्ही. थोडं फायबरच असलं पाहिजे ते बिस्किट. थोडं त्याने जास्त छान वाटेल. यू कॅन ॲड चॉकलेट फ्लेवर. मला एकदम गोड नको होतं. सो मी एक ब्रिटानिया न्यूट्री चॉईसचं आपलं जनरल बिस्किट घेतलेलं. त्यानंतर ते हंकट एक 2-3 तास तुम्ही ठेवू शकता कपड्यामध्ये बांधून. काही नाही, साधं दही घ्यायचं आहे आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. त्यावर थोडं वजन ठेवायचं. म्हणजे त्यातलं प्रोटीनवालं पाणी सगळं बाहेर निघणार. थोडी साखर टाका आणि त्या दह्याला असं फेटून घ्या. म्हणजे त्याचं टेक्स्चर एकदम क्रीमी झालं पाहिजे. यू कॅनॉट यू कॅनॉट यू कॅनॉट तो हम गेट अभी एनी लम्प्स इन लेयर दॅट. करेंगे इसको त्यानंतर तुम्ही प्रॉपर्ली। त्याला सेट करा. यस। ज्या कंटेनरमध्ये ओके। तुम्हाला आईस्क्रीम बनवायची इच्छा आहे त्या कंटेनरमध्ये. बिस्किट बनवायचा मी ना? इथे एक ग्लास तो पण बॉक्स व्हायरल। घेतलेला आहे, आपला टिफिन तर आपण बॉक्स ह्याला असं काचेचा. त्यामध्ये मग तुम्ही बिस्किटचे क्रम्स ॲड करा. एनी कुकी यू लाइक. स्ट्रॉबेरीज पण तुम्ही टाकू शकता. मी टाकलेले आहे बिकॉज मला स्ट्रॉबेरी चीज केकच बनवायचा होता. आणि याला तुम्ही सेट असाइड करा फॉर 2 अवर्स इन द फ्रीज. मी 3.5 तास थांबू नाही शकले. मी 3.5 तास ठेवला होता हा. त्यानंतर बस डिग इन, टेस्ट करा. मी घरी सगळ्यांना खाऊ त्यावर घातलेला आहे आणि सांगशील रिअलमध्ये सगळ्यांना ॲक्चुअली यू कॅन आवडलेला ट्राय। आणि यू गाईज शुड रिअली ट्राय दिस.